नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी नाश्त्यामध्ये पोहे बनवणार आहे। हे पोहे 4 लोकांना पुरेल इतके आहे। त्यासाठी मी इथे 2 कांदे, 10-12 हिरव्या मिरच्या, 1 आलू, हळद, जिरं, मोहरी, वाटाणा, पोहा, शेव, गाजर आणि सांबार घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपण कांदे चिरून घेऊ। कांदे चिरत असताना कांद्याची दोन्ही बाजू काढून घ्यायची आणि याला कट करून पातळ असे याचे काप करून घ्यायचे की जेणेकरून तेलामध्ये टाकत असताना कांदे हे लवकर तळले जातील। नंतर हिरवी मिरची कापून घेऊ। हिरवी मिरची कापल्यानंतर जे आलू आहे त्याची वरची साल काढून घेऊ। नंतर गाजराची वरची साल काढून घेऊ। आलू चिरून घेऊ। आलू चिरत असताना याचे पातळ असे काप करून घ्यायचे आणि याला एका कटोरीमध्ये काढून याच्यामध्ये पाणी टाकून ठेवू आणि याला स्वच्छ धुवून घेऊ। नंतर गाजराचे काप करून घेऊ। गाजर चिरत असताना याला पातळ असं चिरून घ्यायचं जेणेकरून पोह्यामध्ये ते लवकर मिक्स होऊन जातील। आता इथे सांबार कट करून घेऊ। सांबाराला पण बारीक असं चिरून घेऊ। आता एका बाउलमध्ये पोहे घेऊ आणि या पोह्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ। पोहे धुत असताना याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। पोहे बनवताना पूर्वतयारी करून घ्यायची। आता हे पोहे चाळणीमध्ये काढून घेऊ आणि याचं पाणी हे गाळून घेऊ आणि पोह्याला 10 मिनिट बाजूने ठेवू की त्यामुळे पोहे हे मोकळे होतील। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये तेल टाकू। तेलाला गरम होऊ देऊ। नंतर त्यामध्ये आलू टाकू। आलूला छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ। नंतर यामध्ये शेंगदाणे टाकू। नंतर कांदे, हिरवी मिरची टाकून याला मिक्स करून घेऊ। कांद्याला आणि हिरव्या मिरचीला तेलामध्ये छान होऊ देऊ। नंतर यामध्ये हे वाटाणे, गाजर हे टाकून याला तेलामध्ये होऊ देऊ। नंतर यामध्ये मोहरी आणि जिरं टाकू। याला पण तेलामध्ये होऊ देऊ। हे सर्व साहित्य तेलामध्ये छान झालेलं आहे। आता यामध्ये हळद टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकून याला मिक्स करून घेऊ। नंतर यामध्ये पोहे टाकू। तुम्ही बघू शकता पोहे हे मोकळे झालेले आहेत। पोहे बनवत असताना पोह्याला 10 मिनिट आधी स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यामुळे पोहे छान मोकळे तयार होतात आणि खायला पण छान लागतात। नंतर यामध्ये 1 चमचा साखर टाकू आणि सांबार टाकून याला मिक्स करून घेऊ। पोहे हे तयार झालेले आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पोहे हे कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पोह्यावरती बारीक शेव टाकू। नंतर खोबरा किस टाकू। नंतर यावरती लिंबू पिळून खायला घेऊ। तुम्हाला पोह्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।